पाहिजे, यांनी काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, आज यांना इथं घडवण्याचं काम जे करतात ते गणेशानंद महाराजांनी सांगितले, आमचे शिष्य यांनी पण आश्रम काढलाय. किंवा मी थोडीशी माहिती घेतली, जिथं जिथं मी कार्यक्रमाला जाते तिथं तिथं मी पार्श्वभूमी त्यांची जाणून घेत असते. आश्रम काढण्यामागची संकल्पना काय तुमची ते तर महाराजांनी स्पष्ट केलंय. किंवा हे मुलं कुठून आले, काय आहे नेमकं, यांचा दिनचर्या कशी असते, हे शाळेत कुठं जातात, काय करतात. तर असं समजलं की हे सगळे अनाथ मुलं आलेले आहेत आणि व्यवस्थितपणे पद्धतशीरपणे आलेले आहेत. कारण आळंदीमध्ये जर आपण पाहिलं की वारकरी शिक्षण संस्था बऱ्याच झालेल्या आहेत. जसं महाराजांनी सांगितलं, मलाही बोलवतात, त्यांचे आमच्या मुलांचे वाढदिवस वगैरे आम्ही जाऊन केलेले पण आहे साजरे. पण नंतर वेगवेगळी माहिती काढावर येते किंवा त्यांचेच जे दुसरे संस्था त्याला फोन करून सांगतात की ताई तुम्ही तिथं कशाला गेल्या, आमच्याकडे यायचं, तिथं असं आहे, इथं तसं तसं आहे. पण इथं आल्यानंतर मला एक चांगलं वाटलं की ठीक आहे, त्यांचं पण कार्य चांगलंच आहे. कारण आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची काही मुलं आहेत, कारण दुर्गम भागातले काही मुलं आहेत, दुष्काळी भागातले, त्या मुलांना इथं आळंदीमध्ये शिक्षण दिलं जातं. पण इथं वेगळे पण जे जाणवलं की अनाथ मुलं आहेत. कारण अनाथ मुलांना समजा इथं जर ते आश्रमात नसते तर त्यांच्या आयुष्याचं काय झालं असतं लक्षात घ्या. म्हणजे त्यांच्या आयुष्याला आकार देण्याचं काम इथं होतंय. जर मी एक नेहमी उदाहरण देत असते बघा, संस्कार किती महत्त्वाचे असतात. आपण जमिनीवरून चालताना मातीला कधीच नमस्कार करणार नाही, पण त्याच मातीचा जेव्हा गणपती बनवतो आपण, त्या गणपतीला आपण नमस्कार करतो, गणपतीची आपण आरती करतो. का? त्या मातीवर संस्कार होतात, त्या मातीला आकार दिल्याचं काम होतं आणि त्या मातीतून त्या बनलेल्या मूर्तीला देवत्व प्राप्त होतं. म्हणून आपण गणपतीला नमस्कार करतो. तर आज इथं बसलेल्यापैकी देशाचे भविष्य, जसं यांनी सांगितलं महाराजांनी की बसलेल्यापैकी माहीत नाही आपल्याला कोण CA होईल, कोण इंजिनियर होईल, कोण डॉक्टर होईल, कोण पत्रकार होईल, सांगू शकत नाही, कोण वैज्ञानिक होईल, सायंटिस्ट होईल. हे देशाचं भविष्य आहे आणि अतिशय पवित्र काम इथं चालतंय की उद्या यांच्या हे मोठे झाल्यानंतर जेव्हा यांना कळत की आम्हाला लहानपणापासून इथे आणलंय, स्वतःचं नाव दिलंय, आम्हाला चांगले चांगले संस्कार दिले. कारण संस्कार जर नसेल तर दिशाहीन आयुष्य आहे. आज जर आपण पाहिलं तर एक समस्या अशी आहे की सगळ्यात जास्त जर महत्त्वाची समस्या आहे, आई वडील दोघंही नोकरी करतात, त्या मुलांना संस्कार मिळत नाही. पूर्वीचे कुटुंब एकत्र होते, एकत्र कुटुंबामध्ये आजीची मांडी म्हणजे विद्यार्थ्याचं पहिलं व्यासपीठ, विद्यापीठ म्हणतो आपण. आणि आजी एकत्र कुटुंब, विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आजी, चुलती, चुलता, मामा, मामी, आत्या, मामा, काही मुलांना नाते कळत नाहीये. त्यांना पाहुणे आल्यानंतर कसं बोलायचं, कसं बसायचं, कसं उठायचं कळत नाही. आम्हाला लहानपणी शिकवलं जायचं, पाहुणे आल्यानंतर पहिलं पाणी आणून द्यायचं, त्या पाहुण्यांबरोबर थोडं स्माईल करायचं, घरात आई आहे, वडील आहे, बसा म्हणायचं. तर आज जर आपण पाहिलं, आमचीही मुलं आहे, अपवाद नाही आहे त्याला, आमच्याही मुलांना समजणार नाही काय बोलायचं, कसं करायचं. तर हे संस्कार महत्त्वाचे असतात जे इथं शिकवले जातात की परिपूर्ण व्यक्तिमत्वाला संस्कार महत्त्वाचे. कित्येक श्रीमंत कुटुंब आहे, पैसा अडका भरपूर आहे, पण त्या मुलांना संस्कार नाही. आणि तीच चिंता त्या आईवडिलांना असते आणि त्या चिंतेमधून त्या आईवडिलांना वेगवेगळे आजार होत चाललेले आहेत. तर विभक्त कुटुंब पद्धतीमुळे जे संस्कार होत नाही. तर आम्ही 2008 पासून बालसंस्कार या विषयावर मी काम सुरू केलं. तर बालसंस्कार, युवा प्रबोधन, तर वाड्या, वस्त्या, कुठं कॉलनी, मी सांगायचे 10-10, 20-20 मुलं जमा करा. माझ्यासोबत कार्यताई आहे सेवेकरी, आमच्या संस्थेच्या खजिनदार. आम्ही त्या पार्किंगमध्ये बालसंस्कार किंवा केंद्रामध्ये बालसंस्कार घ्यायचो. मग त्यामध्ये काय शिकवायचो आम्ही? स्तोत्र, मंत्र, आपले नेत्यांचे इथे जे फोटो लावलेले दिसतात, यांची पुण्यतिथी, यांची जयंती, यांनी काय कार्य केलं, म्हणजे पूर्वीच्या इतिहासामध्ये जे शिकवलं जायचं किंवा येणाऱ्या सणावारांचं महत्त्व. कारण आपली मराठी संस्कृती, मराठी अस्मिता खूप महान आहे, ज्याची आपल्याला दान करून देणं गरजेचं आहे. आज फॉरेनचे लोक येतात आणि आपल्या संस्कृतीचा अभ्यास करतात. इथले मंदिर